बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। उद्या 11 नोव्हेंबर आहे शिवसैनिकांनो। जरी दिवाळीचा सण असला विचार करा शिवसैनिकांनो, ऐन दिवाळीच्या सणामध्ये शिवसेनेच्या मंदिररूपी शाखेवर, शिवसेनेच्या मंदिररूपी मुंबऱ्यातल्या शाखेवर बुलडोजर फिरवण्याचं पातक या एकनाथ शिंदेच्या बगलबच्च्यांनी केलंय। ज्या शाखेला धर्मवीर दिघे साहेबांचे आशीर्वाद होते, ज्या शाखेला बाळासाहेबांचे आशीर्वाद होते, ज्या शाखेला नारळ वाढवताना धर्मवीर दिघे साहेब स्वतः होते, त्यांचा आशीर्वाद होता, त्या शाखेवर बुलडोजर फिरवला गेला। ऐन दिवाळीच्या सणामध्ये हा बुलडोजर फिरवला गेला। या एकनाथ शिंदेच्या बगलबच्च्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली नाही का? शिवसैनिकांनो विचार करा, हा आज शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला आहे। शिवसेनेच्या शाखेवरचा हल्ला म्हणजे शिवसेनेच्या अस्तित्वावरचा घाला। उद्या ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख तुमचे आमचे सरसेनापती श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुंबऱ्यामध्ये येतील, त्यावेळेस पालघरच्या असतील, नवी मुंबईच्या असतील, संबंध ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण ग्रामीण असेल, भिवंडी असेल, मुंब्रा असेल, दिवा असेल, कळवा असेल, साऱ्या शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने यावं, मुंबऱ्यामध्ये लाखोंच्या संख्येने यावं। आपल्याला हा जाब विचारायलाच हवा। आज शिवसेनेच्या शाखेवर हल्ला केला जातोय। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, जी शाखा शिवसैनिकांनी जीवापाड जपली, ज्या शाखेतून या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले गेले, मुंबऱ्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले गेले, त्या शाखेवर बुलडोझर फिरवताना एकनाथ शिंदे आणि तुमच्या बगलबच्च्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली नाही का? साधा प्रश्न आहे हा माझा। विचार करा, ज्यावेळेस या आनंद आश्रमावर देखील कब्जा केला गेला, ठाण्यामध्ये आनंद मठावर, आमच्या आनंद दिघे साहेबांच्या आश्रमावर, ज्या आनंद आश्रमाला आजपर्यंत कधी कुठल्या राजकीय नेत्याचं नाव लागलं नव्हतं, त्या आनंद आश्रमावर एकनाथ संभाजी शिंदेचं नाव लागतं। विचार करा, तो आनंद आश्रम कब्जा केला गेला, त्या आनंद आश्रमाचं कॉर्पोरेट ऑफिस केलं गेलं, त्या आनंद आश्रमाचं पावित्र्य संपवलं गेलं। शिवसैनिकांनो साधा विचार करा, ज्या आनंद आश्रमातून दिघे साहेबांनी महाराष्ट्रभर किंवा ठाणेभर शिवसेना वाढवण्याचे बेत आखले, कशी शिवसेना ठाणेभर फोफावेल, कशी शिवसेना महाराष्ट्रभर फोफावेल याचे बेत आखले, त्याच आनंद आश्रमातून शिवसेना फोडण्याचे, शिवसेना संपवण्याचे, शिवसेनेला नामोहरण करण्याचे हे सारे बेत आखले जातात। विचार करा, धर्मवीरांना काय त्रास होत असेल, बाळासाहेबांना काय त्रास होत असेल। उद्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्यावेळेस मुंबऱ्यामध्ये येतील, त्यांच्या मागे लाखोंच्या संख्येने शिवसैनिकांना उपस्थित राहायचंय। उद्या संध्याकाळी 4 वाजता चलो मुंब्राची हाक आहे, चलो मुंब्राची हाक आहे। यांचे बगलबच्चे, यांचे दीड दमडीचे माजी नगरसेवक ते राजन किडे, काय त्यांचं आडनाव देखील मला माहित नाही, पण हा राजन किडे, हा दीड दमडीचा नगरसेवक तिथे बॅनरबाजा करतोय आणि म्हणतोय दिघे साहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस उद्धव साहेबांना याला वेळ मिळाला नाही। या राजन किडेचे डोळे हेपालले होते का? या राजन किडीच्या डोळ्यांवर कुठल्या जाड भिगाचा चष्मा लागला होता का? राजन किडेने पाहावं, सगळीकडे याचे पुरावे आहेत, स्वतः उद्धव साहेब त्या अंत्ययात्रेला। अरे तुला का मी उत्तर द्यायची राजन किडे? तू कोण, कुठला 4 राजकीय बाप बदलणारा हा राजन किडे? काल कुठे काँग्रेसमध्ये, परवा नंतर राष्ट्रवादीमध्ये, नंतर इकडे तिकडे फिरलेला राजन किडे आज शिंदे टोळीमध्ये येतो, शिवसेनेची शाखा पाडतो। याला विधानसभेचं तिकीट पाहिजे, म्हणजे शाखा पाडणाऱ्यांना, शिवसेनेच्या अस्तित्वाचं प्रूफ असणाऱ्या त्या शाखा पाडणाऱ्या या बगलबच्च्यांना जर विधानसभेची तिकीट देणार असतील तर एकनाथ संभाजीराव शिंदे नेमके तुम्ही आहात तरी कोण? कमळीचे कोण आहात तुम्ही हे सिद्ध करा तुम्ही आता। या राजन किडेला माझे साधे प्रश्न आहेत। ज्या वेळेस त्या गोपाळ लांडगेच्या कानाखाली हात उचलला होता, कदाचित त्या गोपाळ लांडगेने त्या दिवशी तो जो नारळ फोडला ना, त्या शाखेच्या उद्घाटनाचा, पूर्ण भूमिपूजनाचा पुन्हा जो नारळ फोडला ना, तो नारळ दगडावर नव्हता फोडायला पाहिजे होता, तो नारळ आपल्या डोक्यात फोडून घ्यायला पाहिजे होता। कारण तुमचा स्मृतिभ्रंश झालाय गोपाळ लांडगे, तुमचा स्मृतिभ्रंश झालाय। तुम्हाला आठवत नाही तुमचे कान चेक केले होते या राजन किडेने, भर सभेत तुमच्या कानशिलात लगावली होती आणि त्याचाच नारळ फोडताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली नाही का गोपाळ लांडगे? तुम्ही शिकवता शिवसेनेच्या शाखांचं कमर्शियलायझेशन झालंय म्हणताय तिथे उद्योगधंदे चालू होते शाखेमध्ये। अरे त्या आनंद आश्रमातून कुठले उद्योगधंदे चालतात जरा सांगा। तुम्ही म्हणताय मुंबऱ्यामध्ये येताना जरा त्या भाड्याचा हिशोब करून या, आतापर्यंत मुंबऱ्याच्या शाखेवर कमवलेल्या भाड्याचा हिशोब करून या, हिसाब तो देना पडेगा राजन किडे। अरे हिसाब तुझ्यासारख्या बगलबच्च्यांना, दीड दमडीच्या माजी नगरसेवकाला आम्ही देत नाही। तुझा हिसाब, तुमच्या सगळ्या टोळीचा हिसाब एकनाथ शिंदे सकट, तुमच्या सगळ्या टोळीचा हिसाब तुमच्या एकनाथ शिंदे सकट महाराष्ट्राची जनता
2024 ला इथे निळी शाई लावून लावेल राजन किडे. ज्यावेळेस इथे निळी शाई लागेल तुमच्या साऱ्या टोळीचा हिशोब तुमच्या कमळाबाई सकट, जो तुमचा बोलवता धनी आहे त्यांच्या सगळ्यांसकट होणार. आणि 31 डिसेंबरला असाही तुमचा हिसाब लागतोच आहे राजन किडे. कारण ज्यावेळेस तुमच्याकडचं नाव चिन्ह सगळं गेलेलं असणार राजन किडे, कुठे विलीन करायचं कुठे पळायचं याचे बेत आखा शिवसेनेच्या शाखांवर हे जे आज बुलडोजर चालवण्याची कामं चाललीत ना राजन किडे, हे लक्षात घ्या. आज तुम्ही इथे आहात, आम्ही इथे आहोत. उद्या ज्यावेळेस ही सरकार जातील, ही सगळी डोक्यावरची मुकुट निघून जातील, त्यावेळेस तुम्ही देखील इथे आहात आणि मी देखील इथे आहे राजन किडे. या सगळ्या गोष्टी कर्मा म्हणतात, त्याला कर्मा. हा कर्मा इथेच फेडून जायचा असतो राजन किडे, हे लक्षात ठेवायचं. आज शिवसेनेच्या शाखांवर हातोडा चालवलाय, बुलडोजर चालवलाय. आपल्या कर्माने आपल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगून जायचे. अरे तुम्हाला विधानसभेचं तिकीट पाहिजे, तेही या एकनाथ शिंदेच्या जीवावर. ज्या एकनाथ शिंदेच्या जीवावर तुम्ही एकदा जी विधानसभेची निवडणूक लढलात आणि ती देखील सपशेल हरलात, सपाटून मार खाल्लात, अजून देखील तुम्हाला या एकनाथ शिंदेवर भरोसा आहे. अरे हा एकनाथ शिंदे कुणाच्याच बाचा नाही, लक्षात घ्या. ठाणे जिल्ह्यात 8 ते 9 शिवसेनेचे आमदार निवडून येत असताना ठाणे जिल्ह्यात फक्त 2 आमदारांवर ठाणे जिल्हा आला. 2 ते 3 आमदारांवर ठाणे जिल्हा येतो. ही शिवसेनेची वाढ केली एकनाथ शिंदेने. अरे आमच्या चुका झाल्या असतील, पण आता लक्षात घ्या, या असल्या बगलबच्च्यांना यांच्या मोहरक्या सकट घरी धाडायचा संपूर्ण कार्यक्रम शिवसैनिकांनी लावलेला आहे. संपूर्ण कार्यक्रम. उद्या लाखोंच्या संख्येने शिवसैनिकांनो तिथे जमा व्हा, मुंबऱ्यामध्ये या. आपल्याला आपल्या त्या मातृतुल्य शाखेचं हे असे हाल आम्ही बघवणार नाहीत, हे असे हाल आम्ही होऊ देणार नाहीत. शिवसेनेची शाखा म्हणजे आमच्यासाठी मंदिर, आणि आमच्या मंदिरासाठी आम्ही काहीही करू शकतो. त्या मातृतुल्य शाखेसाठी सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने उद्या मुंबऱ्यामध्ये उपस्थित राहा, हीच तुम्हा सर्वांना विनंती करतो. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.